नमस्कार, SMR न्यूज मधून महत्त्वाची बातमी। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई गावातील शेतकऱ्यांना सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे, कारण गावाकडे जाणारे रस्ते अत्यंत खराब झाले असून चिखलमय अवस्थेत आहेत। या रस्त्यांमुळे शेतात ने आण करणं शेतकऱ्यांसाठी अक्षरशः धोकादायक ठरत आहे। ट्रॅक्टर, ट्रॉली आणि अगदी बैलगाड्यांचेही अपघात होऊ लागले आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे पुढील महिन्यात सोयाबीन काढणीला सुरुवात होणार आहे, पण जर रस्त्याची हीच अवस्था राहिली तर पीक घरी नेणे म्हणजेच शेतकऱ्यांसाठी मोठा संकट ठरेल। यावरून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की वेळेत उपाययोजना न झाल्यास त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते। वडनेर गंगाई लगत नदी लगत असलेला उमरी रस्ता आणि बाग रस्ता या रस्त्यावर आमच्या गावातील दोन भागातली शेती आहे। वडनेर गंगाई भाग 2 आणि भाग 1, भाग 3 आणि खूप दयनीय अवस्थेत नदीमध्ये वाहून गेलेला रस्ता आहे। तर या रस्त्याची दुरुस्ती म्हणून शासनाने तात्पुरती तरी काही दुरुस्ती म्हणून आम्हाला आता आजच्या परिस्थितीत मुरुम आणि काहीतरी रेती टाकण्याची व्यवस्था करून द्यावी आणि पुढे याच्यावर एक मोठ्या ब्रिजचं बांधकाम त्यांनी करून द्यावं अशी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्याकडे मागणी करत आहे। आणि याच्याकडे लवकरात लवकर दखल देऊन आमचा शेतीचा मार्ग मोकळा करावा। आमचं जे सोयाबीनचं पीक आहे ते आता 1 महिन्याच्या कालावधीत घरी आणायचं आहे आणि इथून जाण्याची व्यवस्था इतकी बिकट आहे तर आम्ही तो शेतमाल घरी कसा आणावा आणि त्याच्यावरच आमचा सर्व उदरनिर्वाह आहे। अधिक अपडेटसाठी SMR न्यूजशी जोडलेले राहा। धन्यवाद।